नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगलीतील पूर नियोजन विभाग कोल्हापूरला वर्ग. मान्सूनचा हंगाम तोंडावर आला असताना कोयनेपासून आलमट्टीपर्यंतच्या महापुरातील पाण्याचे नियोजन करणाऱ्या सांगली कार्यालयातील कार्यभार कोल्हापूरला वर्ग केल्याने जलसंपदा विभागात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. सांगली कोल्हापूर जिल्ह्याला असलेल्या महापुराचे नियोजनच यावेळी कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात 2005 मध्ये महापुराने थैमान घातल्यानंतर सांगली पाटबंधारे विभागांतर्गत पूर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या विभागाकडे 1 जून पासून 31 ऑक्टोबर अखेर महाबळेश्वर नवजा या कोयनेच्या मुख्य जलस्रोतापासून ते विविध धरणाच्या ठिकाणी पडणारा पाऊस यामुळे धरणात येणारा पाण्याचा एवा आणि धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणारे पाणी याच्या नोंदी ठेवण्यासाठी व्यवस्था महापूर नियंत्रण कक्षात आहेत. यासाठी 150हून अधिक कर्मचारी कोयनेपासून आलमट्टीपर्यंत तैनात आहेत. याशिवाय आलमट्टी धरणासह हिप्परगी बंधाऱ्यात जलसाठा किती आहे, विसर्ग किती होतो, यामुळे पाण्याची फूक किती काळ राहील, विसर्ग किती हवा याची माहिती संबंधित विभागाकडे ठेवण्यात येते. कोयनेसह कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, दूधगंगा, सांगली जिल्ह्यातील चांदोली, सातारा जिल्ह्यातील कोयनेसह धोम, कण्हेर, पाटगाव आदी धरणातून केला जात असलेला पाण्याचा विसर्ग आणि यामुळे नदीपात्रात होणारी पाण्याची वृद्धी याची माहिती सांख्यिकी स्वरूपात सांगलीच्या कार्यालयात उपलब्ध करण्यात येत असते. या माहितीच्या आधारे नदीकाठच्या लोकांना जागृत करणे, कराडमधील कृष्णा पुलापासून ते भिलवडी, आयर्विन पूल, म्हैसाळ बंधारा, कोल्हापूर जिल्ह्यातील राजापूर बंधाऱ्यापर्यंत पाणी पातळीत होणारी वाढ आणि घट यांचे अंदाज बांधून या अंदाजावर नदीकाठच्या नागरिकांना सावध करण्याबरोबरच प्रशासन यंत्रणा सतर्क करण्याची जबाबदारी या विभागाकडे आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.